पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर येथील संघ मुख्यालयाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीला भेट दिली. या भेटीवेळी मोदींनी अभ्यागत पुस्तिकेत खास संदेशही लिहिला. याच संदेशावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मोदींना एक खरमरीत पत्र लिहिलंय. या पत्रातून अंधारेंनी मोदींना टोले लगावलेत. अंधारेंचं हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे. अंधारे आपल्या पत्रात म्हणतात की प्रिय मोदीजी, आपण महाराष्ट्रात कायम येत जात असता आणि यायलाही हवे. आपण या देशाचे पंतप्रधान असल्यामुळे सर्व राज्यात, सगळ्या विभागात, सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रात येता तेव्हा आपल्याकडून आम्ही दरवेळी फार अवास्तव अपेक्षा अजिबात करत नाही. पण रविवारी आपण शतकपूर्तीच्या निमित्ताने नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्याच वेळी हमारे खत में तुम्हारा सलाम करत दीक्षाभूमीलाही भेट दिली. मनातून आपल्याला इथे भेट द्यावीशी वाटली का याबद्दल शंका घ्यायला खूप जागा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अभिप्रायामध्ये व्यक्त केलेला आदरभाव खरंच आपल्या मनामध्ये आहे का? आणि जर तो असेल तर मग बाबासाहेबांच्या विचारांचा विजय व्हावा असं आपल्याला वाटतं का? डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा विजय व्हायचा असेल तर आधी तुम्हाला रिडल्स इन हिंदुइझम वाचावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि तो मान्यही करावा लागेल. बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर संसदीय लोकशाही चिरंतन ठेवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू हा विचार मनात ठेवून करावा लागेल. पण सगळ्या स्वायत्त संस्था केंद्राच्या अधीन ठेवून ही संसदीय लोकशाही चिरंतन कशी राहील? प्रिय मोदीजी, नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या समवेत काही चळवळीमधील अनुयायी देखील दिसत होते. साहजिकच त्यांनी बोधगया महाबोधी विहार मुक्ती या आंदोलनाच्या संदर्भाने आपल्यासमोर प्रश्न ठेवलेच असतील. या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भातील आपली भूमिका आम्हाला ऐकायलाच मिळाली नाही. हे यासाठी लिहावे लागत आहे की अजूनही संघवाद्यांना समता मान्यच नाही. ते समरसतावादी आहेत. सरसंघ संचालकांनी प्रत्येक मशिदीच्या मागे मंदिर असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता वेड्यासारखे खोदकाम करत सुटू नका. जाता जाता किमान सरसंघ संचालकांचा हा आदेश तरी आपल्या भक्तांना समजावून जाल ही माफक अपेक्षा आहे. अंधारेंनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकलंय. सध्या या पत्राला अनेक कमेंट्स येत आहेत. त्यामुळे अंधारेंच्या पत्राला भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.